झणझणीत, चविष्ट आणि अगदी पारंपरिक. आज आपण बनवणार आहोत भरलेलं कारलं, अगदी कोल्हापुरी स्टाईलमध्ये. ही भाजी बनवायला प्रथम आपण कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. यामध्येच खलबत्त्यात चेचलेला लसूण, कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडीशी यामध्ये हिंगपूड आपण घालायची आहे. हिंगपूड अर्धा चमचा घालून घेतलेली आहे. लसूण ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये छान असा बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे आणि छान असं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथं फक्त लसूण वापरायचं आहे, अजिबात कांदा वापरलेला नाही आहे. आणि कारल्यामधून काढलेला गाभा आपण मिक्सरला बारीक करून तो यामध्ये घालायचा आहे. कारल्यामधील जो आपण गाभा मिक्सरला बारीक करून घेतो त्यावेळेला जर मोठ्या बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या बारीक करून ती पेस्ट या फोडणीमध्ये आपण घालायची आहे आणि त्याला छान असं व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. धने जिरे पूड 1 चमचा आपण घालायचं आहे आणि लहान वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. 1 लहान वाटी ओल्या खोबऱ्याचा किस देखील आपण यामध्ये घातलेला आहे आणि 1 लहान वाटी आपण चिरलेला गूळ देखील घातलेला आहे. चिंच अगदी आपण बारीक चिरून घ्यायची आहे जेणेकरून ती प्रत्येक घासामध्ये यावी आणि प्रत्येक आपण भरलेल्या कारल्यामध्ये यावी. इथे 2 चमचे तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ देखील घालायचं आहे. हा मसाला आता आपण छान असा एकत्रित करून घ्यायचा आहे. मसाला छान मिक्स झाल्यानंतर गॅस हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. आता आपण कारल्यामधील पूर्णपणे गाभा काढून तो मिक्सरला लावून या मसाल्यामध्ये घातलेला आहे. आता गाभा काढताना त्यामध्ये जर मोठ्या बिया असतील तर त्या तुम्ही बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि गाभा फक्त मिक्सरला बारीक करून या मसाल्यामध्ये घालायचं आहे. आता ही भाजी अजिबात कडवट लागणार नाही. यामध्ये मी कांदा वापरलेला नाही, कांद्याऐवजी फक्त लसूण आपल्याला वापरायचं आहे आणि चिंच, गूळ आणि तिखट असल्यामुळे ही भाजी तुम्हाला अजिबात कडवट लागणार नाही आणि अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता सर्व मसाला आपण दाबून भरायचा आहे आणि ही सर्व कारली आता आपण परत आपल्या त्या कढईत ठेवून द्यायची आहेत. भरलेली सर्व कारली आपण कढईमध्ये ठेवूया. कढईमध्ये कारल्याच्या सर्व फोडी आपण ठेवून घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे आपण कढईनं तेल सोडायचं आहे आणि यामध्येच कारले शिजवण्यासाठी 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. अगदी पाणी आपल्याला फक्त कारली शिजण्यापुरतंच घालायचं आहे आणि हे झाकण लावून 15 मिनटं त्याला शिजवायचं आहे.